युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. रुपाली चाकणकरच्या बहिणीने केले अशोक खरातला 236 कॉल. काय म्हणत आहे मी मला 236 कॉल का केले असेल? काय नातं अशोक खरातचं रुपाली चाकणकरच्या बहिणीचं? जसं रुपाली चाकणकरचं गुरु शिष्याचं नातं होतं, हिचं कुठल्या पद्धतीचं नातं आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला खुलासा होणार की एकनाथ शिंदे साहेबांनी पण अशोक खरातला कॉल केले होते. एकनाथ शिंदे साहेबांना पण अशोक खरातला कॉल केले होते. कारण स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल कॉलची लिस्ट, कोण कॉल केले. पण सांगण्याचा हेतू हाच आहे की अशोक खरातला एकनाथ शिंदे साहेबांनी कॉल का केले होते आणि रुपाली तटकरने आपल्या रुपाली चाकणकरच्या बहिणीनं का कॉल का केले होते. काय वाटतं तुम्हाला? कॉल करण्याचा उद्देश काय आहे? हा जो भोंदू बाबा आहे, हा भोंदू बाबा आहे, याने महिलेवर अत्याचार केला. तर हा भोंदू बाबा ह्या लोकांना माहित होता का हा महिलावर अत्याचार करून राहिला, टेबल टेनिसची व्हिडिओ बनवत होता. हा एकनाथ शिंदे साहेब म्हणा, रुपाली चाकणकरच्या बहिणीला माहित होता का ह्या कांड करत होता म्हणून? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा. कारण अशोक खरात हा व्यक्ती नाशिकचा भोंदू बाबा, रुपाली चाकणकर ही महिला आयोगाची अध्यक्षा होती. तिने आता नुकताच राजीनामा दिला आहे. पण राजीनामा हिने का दिला तुम्हाला माहितच आहे ना. अशोक खरात संघ एकनाथ शिंदे साहेबांपासून तर गृहमंत्र्यापासून तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत फोटो होते, व्हिडिओ होते. त्याने राजीनामा दिला नाही, हीच महिलेने राजीनामा का दिला? काय तिचा राजीनामा देण्याचा हेतू कुठला? काय वाटतं तुम्हाला? तिने राजीनामा का दिला असेल? का दाल में कुछ काला है ही म्हणून राहिली की फक्त माझं गुरु आणि शिष्याचं नातं होतं. गुरु शिष्याचं नातं होतं फक्त एका दिखावासाठी आहे का, दाखवण्यासाठी नातं आहे का? काय वाटतं तुम्हाला? याचं अंधारातलं नातं कुठलं वेगळं असू शकते. जसं महिले जे आता आपण बघून राहिलो अशोक खरात संघ टेबल टेनिसची व्हिडिओ बघून राहिलो, तशी व्हिडिओ आहे का रुपाली चाकणकरचे? असेल तर कायच्यामध्ये असेल? जे नाशिक पोलिसांनी जप्त केलेली जे पेन ड्राईव्ह आहे त्याच्यामध्ये आहे का? काय वाटतं तुम्हाला? अशोक खराच्या अगोदर सांगितलं होतं 58 व्हिडिओ आहेत त्या पेन ड्राईव्ह मध्ये. पण 58 नाही, 10,000 असू शकते, 2,000 असू शकते, किती असू शकते आपण सांगू शकत नाही. अशोक खरात हा व्यक्ती हा भोंदू बाबा आहे. हा भोंदू बाबा नाही आहे, याला बनवलेला आहे बाबा. कारण राजकारणातले नेते लोक याच्यापाशी जात होते, राजकारणातले नेते याच्यापाशी जात होते आणि ओस्ट्रोजल नावाचा त्याचा एक शरीरातून निघणारा एक द्रव म्हणजे मूत, त्याचं एक कोल्ड्रिंक म्हणू शकतो, ते हजारांना लाखाने विकत घेत होते. त्याच्या घरी हेलिकॉप्टरने येत होते. मग विचार करा तुम्ही, याला पोषण देण्याचं काम हे मंत्री संत्र लोकांचं होतं. विचार करायची गोष्ट आहे. आणि रुपाली चाकणकरची बहीण आणि हा अशोक खरातचा भोंदू बाबाचं नातं काय? काय वाटतं तुम्हाला? नातं काय असणार आहे त्याचं? त्याने फ्रॉड ट्रान्झॅक्शन आपण म्हणू शकतो, बँकेचे अकाउंट, फ्रॉड बँकेचे अकाउंट, कितीतरी करोड तर म्हणू शकत नाही आपण, कितीतरी हजार, शेकडो म्हणू शकतो आपण. त्याने फेक अकाउंट बनवले होते आणि त्या फेक अकाउंट मध्ये रुपाली चाकणकरच्या बहिणीचं नाव आहे. तर म्हणजे रुपाली चाकणकरच्या बहिणीचे डॉक्युमेंटच्या पैसे गेले कोण दिले असेल? का रुपाली चाकणकरनं दिले? काय वाटतं तुम्हाला? कारण याचं गूढ रहस्य जनतेपर्यंत येणं गरजेचं आहे. अशोक खरातची न्यूज जेव्हापासून आली आपली महाराष्ट्रात ओपन झाली, त्याची 15 फाईल ओपन झाली, तेव्हापासून नवीन लोकांचे चेहरे समोर येऊन राहिले, राजकारणातील नेत्याचे चेहरे समोर येऊन राहिले. जे लोकांनी त्याला वाईट बोलले होते, वाईट सुलट बोलले होते, त्यांनी पण कॉल रेकॉर्ड त्यांचं त्याच्यामध्ये हिस्ट्री दिसून राहिली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी अशोक खरातला कॉल केले. तर विचार करायची गोष्ट आहे दादा. तुम्हाला काय वाटते? एकनाथ शिंदे साहेबांनी कॉल का केले असेल? रुपाली चाकणकरच्या बहिणीला कॉल का केले असेल? का त्यांना माहित होतं का हा व्हिडिओ बनवतो, हा महिलेवर अत्याचार करतो? नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.